नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचतो आहोत. आपण आज 17व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. अयाचित वृत्तीचा आविष्कार. पुरुषोत्तम खेराज यांच्यासह पांडुरंग शास्त्री त्या आडरानात येऊन पोचले तेव्हा सकाळचे 11 वाजून गेले होते. भल्या सकाळी आपली सारी नित्यकर्म आटपून ते ठाण्याला आले होते. तिथेच पुरुषोत्तम खेराज त्यांना ठरल्याप्रमाणे भेटले होते. मग दोघेही जवळपास 10 मैल अंतरावर घोडबंदर रोड नजीक असलेल्या त्या आडरानात येऊन ठेपले होते. त्या आडरानातली ती 14 एकर जागा पांडुरंग शास्त्रींनी थोड्या दिवसापूर्वीच पसंत केली होती. ती जमीन घेण्यापूर्वी त्यांनी बऱ्याच जमिनी बघितल्या होत्या, परंतु त्या जमिनींपैकी एकही जमीन त्यांच्या पसंतीला उतरली नव्हती. जागा पाहता पाहता ही बोरिवली रस्त्यावरील निर्मनुष्य अशी खाचखळग्यांची जागा त्यांना भावली होती. ती जमीन त्यांनी तेव्हाच घेऊन टाकली होती. तिथेच त्यांना आदर्श अशा तत्त्वज्ञान विद्यापीठाची प्रस्थापना करायची होती. बांधकाम करण्यासाठी सारी जबाबदारी पुरुषोत्तमभाईंनी आपल्या खांद्यावर घेतली होती. पुरुषोत्तम खेराज हे अब्जाधीश गृहस्थ. जवळपास अर्ध मुलुंड त्यांच्या मालकीचं होतं. त्या काळी मुलुंडमध्ये पाण्याची टंचाई सतत भासत असे. ते पाहून पुरुषोत्तमभाईंनी स्वतःच्या विहिरीतून गावाला पाणी उपलब्ध करून दिलं होतं. या पुरुषोत्तमभाईंची पांडुरंग शास्त्रींवर कमालीची निष्ठा. परंतु त्यांच्या निष्ठेचा उपयोग पांडुरंग शास्त्रींनी व्यक्तिगत लाभासाठी मुळीच करून घेतला नव्हता. अत्यंतिक अयाचक व्रत बांधलेल्या पांडुरंग शास्त्रींना मदतीचा हात पुढे करण्याचं पुरुषोत्तमभाईसारख्या कित्येक अब्जाधीशांचं धाडस व्हायचं नाही. परंतु विद्यापीठ उभारणीच्या कार्यात त्यांच्यासारख्या लोकांचे श्रम मात्र कारणी लागत होते. आपण प्रभुसेवा करत आहोत या निष्ठेनं ते कार्य करत होते. ही मंडळी सातत्यानं पांडुरंग शास्त्रींच्या सहवासात असत. पुरुषोत्तमभाई आणि नंदलालभाई हे दोघे तर सावलीसारखे त्यांच्याबरोबर असायचे. आत्ताही पुरुषोत्तमभाई त्यांच्याबरोबर त्या आडरानात आले होते. त्या परिसरातून हिंडताना पुरुषोत्तम शास्त्री त्यांना आपल्या मनातल्या कल्पना सांगत होते. या जागेत मला भरपूर झाडं लावायची आहेत. प्राचीन ऋषीमुनींनी ज्याप्रमाणे निसर्गाच्या सान्निध्यात आपली तपोवनं थाटली होती त्याच पद्धतीचं तपोवन मला इथे उभं करायचं आहे. वेदकालीन जीवन जिवंत करायचं आहे. म्हणजे नेमकं काय करायचं हे पुरुषोत्तमभाईंना मुळीच समजलेलं नव्हतं. पांडुरंग शास्त्री पुढे आपल्या मनाशी म्हणत होते, गीतेच्या चिरंतन आणि कालातीत विचारांनी निर्भय, तेजस्वी, संस्कृतीभक्त, राष्ट्रप्रेमी आणि विजिगीषू तरुण मला निर्माण करायचे आहेत. त्यासाठी आदर्श गुरुकुल मला इथे उभं करायचं आहे. आपल्या मनातल्या योजना पांडुरंग शास्त्री पूर्णपणानं कोणालाच सांगत नसत. ती त्यांची पद्धतही नव्हती. परंतु त्यामुळे समोरच्या माणसाच्या मनात संभ्रम निर्माण होत असे. काही जण आपला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करायचे तर काही जण मुळातच शंका उपस्थित करायचे. कुणी विचारायचं, शास्त्रीजी या आडरानात तुम्ही विद्यापीठ सुरू करणार, पण इकडे येणार तरी कोण? पांडुरंग शास्त्री म्हणायचे, कोण म्हणजे काय? विद्यार्थी येतील की. कुणाला पाठवायचं ते भगवंत पाहून घेईल. तेवढ्यानं विचारणाऱ्याचं समाधान व्हायचं नाही. व्यावहारिक दृष्टीनं त्यांच्या शंकाकुशंका योग्य असायच्या. इतक्या लांब विद्यार्थी कसे येतील अशी शंका त्यांना वाटायची. 1955 साल सुरू होतं. ठाणे गाव तसं छोटं होतं. गावात फारशा सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. सांस्कृतिक दृष्टीनं समाज मागासलेलाच होता. ठाण्यापासून 6 मैल दूर अंतरावर असलेल्या या आडरानात तर कसल्याच सोयीसुविधा नव्हत्या. तिथली जमीन खडकाळ होती. त्या बरड जमिनीत असंख्य खड्डे होते. काळ्या कातळ्यांची रांगच्या रांग पसरली होती. शहरी माणूस तिथे सहसा दिसायचा नाही. दिसायचे ते फक्त आदिवासी लोक. मागच्या टेकडीवर त्यांची थोडीफार वस्ती होती. अनेक प्रकारचे प्राणी तिथे त्यांना सोबत करून असत. पावसाळ्यात बिळामधून आणि सांदी कपारीतून विविध जातीच्या सर्पांचं आणि विंचवांचं साम्राज्य असे. पाठीमागच्या काळ्या कभिन्न पहाडाच्या पार्श्वभूमीवर रानपाखरांचे थवेच्या थवे उडताना दिसत. दिवसा ढवळ्याही रातकिड्यांचा किर्र आवाज यायचा. रान झुडपामधून डोकावणारे ससे, मुंगस आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचे ते जणू आगरच होते.
लहान मोठ्या जनावरांबरोबरच बुलबुल, धीवर, सुतार, मोर, भारद्वाज असा पक्षीगणही तिथे दृष्टीस पडायचा. अशा आडरानात अनेकदा दृष्टीच्या टप्प्यात माणूससुद्धा दिसायचा नाही. त्यामुळे अशा ठिकाणी विद्यापीठ प्रस्थापित केल्यानंतर इथे येणार तरी कोण, अशी शंका साहजिकच कित्येकांच्या मनात यायची. पुरुषोत्तम खेराज यांना मात्र विद्यार्थ्यांच्या बरोबरच विद्यापीठ उभारणीची चिंता होती. कारण त्यांच्या दृष्टीसमोर अजूनही कोणताच निश्चित आराखडा पांडुरंग शास्त्रींनी ठेवला नव्हता. वित्त उभारणीची कसलीच योजना त्यांनी दिली नव्हती. तो पाहून घेईल एवढंच पांडुरंग शास्त्री त्यांना नेहमी सांगायचे. परंतु त्यामुळे पुरुषोत्तमबाईंचं समाधान व्हायचं नाही. आताही त्यांनी वित्ताचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी म्हटलं, व्यावहारिक गोष्टींची चिंता इथे आहे कुणाला? तुम्हाला सांगितलं ना, तो पाहून घेईल म्हणून. काही झालं तरी विद्यापीठ उभं करण्याचा मी निश्चय केलाय. मग कितीही अडचणी आल्या तरी 72. पण मी विद्यापीठ सुरू करीनच करीन. या विद्यापीठात ऋषीप्राणी तेजगर्भ मला जोपासायचं आहे. इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मी कोणत्याही प्रकारचं आणि कोणत्याही स्वरूपातलं द्रव्य स्वीकारणार नाही. विद्यार्थ्याला प्रवेश देताना कोणताही भेदभाव पाळणार नाही. सर्व विद्यार्थी इथे गुरुकुल पद्धतीतून शिक्षण घेतील. अभ्यासक्रम संपेपर्यंत ते इथेच राहतील, जेवतील. जेवणसुद्धा त्यांना स्वतःच्या हातानं बनवावं लागेल. गुरुजनांना वाढावं लागेल. गुरुजनही इथेच वास्तव्य करून राहतील. वर अनंत आकाश आणि खाली खडकाळ भूमी यांचा दुवा साधून उभी असलेली पांडुरंग शास्त्रींची धवल वस्त्रांकित मूर्ती पुरुषोत्तमबाईंना अतिशय भव्य, दिव्य आणि तेजस्वी भासली. त्यांच्या ठाम विचारसरणीतून त्यांच्या व्यक्तिमत्वाची उत्तुंगता प्रतीत झाली. खरं तर उत्तुंग अवस्थेतच पांडुरंग शास्त्रींना ते उत्तुंग विचार सुचले होते आणि त्याच अवस्थेत त्यांचा मनाशी निर्णय पक्का झाला होता. जपानहून परतताना विमानातच त्यांचं पुष्कळ आंतरिक विचारमंथन झालं होतं. विमान जसं ढग ओलांडून वरच्या स्वच्छ निरभ्र पातळीवर गेलं होतं, त्याचप्रमाणे त्यांच्या मनातले दोलायमान विचारांचे ढग मावळून त्यांचे विचारही मनाच्या निरभ्र आकाशात जाऊन पोचले होते. म्हणूनच त्या विचारांना पावित्र्य लाभलं होतं, उत्तुंगता लाभली होती. अमेरिकेची ऑफर न स्वीकारण्याचा निर्णय मनात दृढ होत होता. त्याचबरोबर आगामी योजना मनाच्या आवर्तात आकार घेत होत्या. त्यातलीच ही विद्यापीठ स्थापनेची योजना होती आणि ती योजना पहिल्या प्रथम हाती घेण्याचं त्यांनी निश्चित केलं होतं. कारण शिक्षणानं माणूस आणि पर्यायानं समाज घडवता येतो हे त्यांना माहीत होतं. शिक्षणानंच सारे प्रश्न सुटतील असे लेनिनचे विचार त्यांनी अनेकदा वाचले होते. श्रीकृष्णाप्रमाणेच लेनिनवर त्यांची भक्ती होती. लेनिननं घडवून आणलेली क्रांती त्यांना भावली होती. परंतु काही बाबतीत त्यांचे विचार लेनिनच्याही पुढे गेले होते. लेनिनच्या विचारानुसार समाज केवळ सुशिक्षित होऊन सर्व प्रश्न सुटणार नाहीत हे ते जाणून होते. तर त्यासाठी समाजाला सुसंस्कृत बनवायला हवं. एक वेळ माणूस सुशिक्षित नसला तरी चालेल, परंतु तो सुसंस्कृत व्हायला हवा. तरच तो आदर्श समाजव्यवस्था अस्तित्वात आणू शकेल हे त्यांनी ओळखलं होतं. आणि सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी भारतातल्या प्राचीन गुरुकुल पद्धतीच्या वैदिक शिक्षणा वाचून अन्य कोणतंही शिक्षण प्रभावी ठरणार नाही हेही त्यांनी मनोमन जाणलं होतं. म्हणून भारतात परतल्यानंतर डॉक्टर कॉम्प्टन यांच्या प्रस्तावाला नकार कळवायचा आणि शिक्षणाचं कार्य सर्वप्रथम हाती घ्यायचं हे त्यांनी विमानातच निश्चित केलं होतं. एकदा कार्यनिश्चिती झाली म्हणजे कार्यसिद्धी होईपर्यंत पांडुरंग शास्त्री आपला वेळ मुळीच वाया दवडत नसत. कार्याची अंमलबजावणी अतिशय वेगानं करण्याचा त्यांचा स्वभाव होता. तत्त्वज्ञान विद्यापीठ उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी तात्काळ कार्याला प्रारंभ केला होता. जागेचा प्रश्न सुटला होताच आणि आता बांधकाम करण्याच्या हेतूनं पुढच्या योजना आखण्यासाठी पुरुषोत्तम खेराज यांच्यासह ते तिथे आले होते. पांडुरंग शास्त्री भराभर त्यांना आपल्या योजना सांगत होते, परंतु त्यामध्ये निश्चित आराखडा ते सांगत नव्हते. त्यामुळे पुरुषोत्तमबाई पहिल्यापासूनच संभ्रमावस्थेत होते. आपला संभ्रम दूर व्हावा या हेतूनं पुरुषोत्तमबाईंनी काही दिवसापूर्वी मुलुंडला निवडक स्नेहमंडळींची बैठक भरवली होती. निश्चित आराखड्यानुसार विद्यापीठाची उभारणी व्हावी हा त्या बैठकीमागचा हेतू होता. त्या बैठकीला त्यांनी पांडुरंग शास्त्रींना मोठ्या आग्रहानं बोलवलं होतं.
पांडुरंग शास्त्री थोडे नाईलाजानं त्या बैठकीला उपस्थित राहिले होते. बैठकीत त्यांच्या सुहृदांनी त्यांना अनेक शंका विचारल्या होत्या. फंड किती जमला? काही नाही. किती बांधकाम करायचं या प्रश्नाला पांडुरंग शास्त्रींनी उत्तर दिलं होतं, तसं काही ठरलेलं नाही. आपल्या मनात काय विचार आहेत? निवासी विद्यापीठ काढायचं आहे. त्यांनी दिलेली ही मोजकी उत्तरं ऐकून उपस्थितांच्या मनामधला संभ्रम दूर होण्याऐवजी अधिकच वाढला होता. एवढं बोलणं झाल्यानंतर पांडुरंग शास्त्री जागचे उठले होते आणि म्हणाले होते, चला येतो मी. स्टेशनवर जाताना त्यांच्या समवेत असलेल्या नंदलाल भाईंनी विचारलं होतं, शास्त्रीजी, विद्यापीठ काढायचं ना? प्लॅन रद्द करायचा नाही ना? छे, काही झालं तरी विद्यापीठ सुरू करायचं आहे, मग भले ते कुडाच्या भिंतीचं का असेना. नंदलालबाई पुन्हा संभ्रमावस्थेत गेले होते. पुरुषोत्तमबाईंची आता तशीच अवस्था झाली होती. मुकाट्यानं ते पांडुरंग शास्त्रींच्या मागोमाग त्या खडकाळ जमिनीतून फिरत होते. हे बघा, दर्शनी दरवाजातून आत आल्यानंतर या डाव्या बाजूला गुरुजनांसाठी आचार्य सदन उभारण्याचा माझा विचार आहे. त्या बाजूला विद्यार्थ्यांचं वसतिगृह, वसतिगृहाच्या शेजारी सुदामपुरी. एके ठिकाणी थांबून पांडुरंग शास्त्री हसून म्हणाले, बरं का पुरुषोत्तमबाई, ही जागा घेण्यापूर्वी एकदा ताईला इथे आणलं होतं. इथल्या खडकाळ जमिनीतून चालताना तिची फारच तिरपीट उडून गेली होती. खाचखळगे चुकवता चिखलात तिचा पाय अडकलाच. पाय बाहेर काढताना तिची चप्पल चिखलात गडप झाली, ती मिळालीच नाही. हीच जागा घ्यायची असं मी त्याच वेळी मनोमन ठरवलं. त्या दिवशी आम्हाला इथून माघारी निघायला बराच उशीर झाला. बरं, इथे अजून दिवेही आले नाहीत हो. अंधार दाटून आला होता. तिथे मागच्या बाजूला आदिवासींचं स्मशान, परतीचा रस्ता खडबडीत. चालत स्टेशनवर पोचेपर्यंत 1.25 तास लागतोच ना. हो, तेवढा वेळ लागतोच की. ताई बिचारी तशीच माझ्याबरोबर अनवाणी निघाली. त्यात भरीसभर म्हणजे रस्त्यात दारुडे भेटत होते. ताई अगदी भेदरून गेली होती. तशीच अनवाणी मुंबईला आली. तेव्हापासून या विद्यापीठाच्या जागेत यायचं नाव जरी काढलं तरी म्हणते, लवकर परत येणार असाल तरी येते, नाहीतर तुम्ही जा आपले. त्यांचं बोलणं ऐकून पुरुषोत्तमबाईंना हसू फुटलं. पांडुरंग शास्त्री पुढे गंभीरपणाने म्हणाले, निर्मलाचा पाय या भूमीत अडकला म्हणूनच ही जागा घेण्याचं मी निश्चित केलं. दोघेही आता चालत चालत मागच्या नाल्यापाशी येऊन पोचले होते. पांडुरंग शास्त्रींच्या जमिनीची हद्द त्या नाल्यापाशीच संपली होती. तिथूनच डाव्या बाजूनं एक पाऊलवाट पांडुरंग शास्त्रींच्या जमिनीमधून मागच्या टेकडीवर गेली होती. त्या वाटेकडे निर्देश करून पांडुरंग शास्त्री म्हणाले, वरच्या टेकड्यावर आदिवासींच्या बऱ्याच झोपड्या आहेत. त्यांचा हा नेहमीचा रस्ता आहे. तेव्हा हा रस्ता सोडून द्यायचा आणि त्याच्या आतून म्हणजे या इथून आपल्याला कुंपणाची भिंत बांधायची. इथून त्या टेकडीपासून पुढच्या रस्त्यापर्यंतची जागा आपण सोडून द्यायची. हो शास्त्रीजी, जवळपास 1-1.5 एकर किती का असेना, त्या आदिवासींची मुळीच गैरसोय होता कामा नये, म्हणून आपल्या मालकीची जागा सोडून द्यायची. तुम्ही ही जागा विकत घेतलेली आहे. नियमाप्रमाणे आपण आता रस्त्याच्या त्या बाजूनं कंपाऊंड घालायला हवं. आदिवासी काय कुठूनही मार्ग काढतील. आपल्याला त्यांची काळजी करण्याचं काय कारण? असं कसं? ही जमीन माझी झाली म्हणून मी त्या आदिवासींची गैरसोय करायची? आपल्या जागेतून जाणारा त्यांचा नेहमीचा रस्ता आहे, तसाच सोडला नाही तर त्या बिचाऱ्यांना 1 मैल लांब वेढा देऊन जावं लागेल. त्यांची अशी अडचण करून मला मुळीच विद्यापीठ चालवायचं नाही. अहो, विद्यापीठाच्या आवारात बसून तत्त्वज्ञान सांगायचं आणि प्रत्यक्षात त्याविरुद्ध वर्तन करायचं. जे मी लोकांना सांगत असतो ते मी स्वतः आधी आचरणात आणत असतो. म्हणून त्या आदिवासींची मी मुळीच गैरसोय होऊ देणार नाही. माझ्या हद्दीमधूनच त्यांना रस्ता देणार. तेवढी जागा सोडूनच आपल्याला कंपाऊंड वॉल बांधायची आहे. पुरुषोत्तमबाईंनी मोठ्या आदरभावानं संमतीदर्शक मान हलवली. पांडुरंग शास्त्री पुढे म्हणाले, बांधकामाची सारी जबाबदारी तुम्ही स्वीकारली आहे. आता रीतसर आराखडा करून तुम्ही तो मंजुरीसाठी द्या. ठीक आहे, मी लगेच कामाला लागतो. दोघेही तिथून निघाले. इंच जागा जिथे लढवली जाते त्या व्यावहारिक जगात पुरुषोत्तमबाईंना हा अनोखा अनुभव आला होता. ते अतिशय भारावून गेले होते. कुणीही मागणी केली नसताना अथवा इच्छा प्रदर्शित केली नसताना
पांडुरंग शास्त्रींनी त्या आदिवासी बांधवांची अडचण ओळखली होती आणि आपल्या स्वतःच्या जागेवर स्वतःहून पाणी सोडलं होतं. ते पाहून कुणीही भारावून गेला असता. ठाण्याचे RC कलेक्टर शेख यांच्या कानावर हे वृत्त गेलं. ते दिग्मूढ बनले. पांडुरंग शास्त्रींची तातडीनं भेट घ्यावी अशी प्रबळ इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यांच्या मनात तेव्हा वेगळीच योजना आकार घेत होती. अहो, काहीतरी लिहून द्या की, कलेक्टर शेख साहेब पांडुरंग शास्त्रींना कळकळीनं म्हणाले होते. कलेक्टर शेख हे IPS ऑफिसर होते. ब्रिटिश लोक हिंदुस्थानातून निघून गेल्यानंतर निकटच्या काळात ते ठाण्याचे कलेक्टर बनले होते. ब्रिटिश जरी निघून गेले असले तरी त्यांनी निर्माण केलेली कायद्याची आणि राज्यव्यवस्थेची चौकट अजूनही मागे उरली होती. त्या कणखर राज्याचे असे काही अवशेष काही काळ मागे रेंगाळले होते. भावी काळात या कणखर राज्यव्यवस्थेचं काय होणार होतं हे कोणाला माहीत असण्याचं काहीच कारण नव्हतं. पांडुरंग शास्त्रींसारखं भविष्यात सर्वांना थोडंच डोकावून बघता येत असतं. सामान्य लोक फक्त वर्तमानातच जगत असतात. भविष्याचा भूतकाळ झाला म्हणजे ते जागे होत असतात. पांडुरंग शास्त्रींसारखे द्रष्टे युगपुरुष मात्र उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी वर्तमानातच जागृत होत असतात. भविष्यात ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या राज्यव्यवस्थेच्या चौकटीचं काहीही होणार असलं तरी वर्तमानात मात्र नवी राज्यव्यवस्था उत्तम कामगिरी करत होती. ठाण्याचे कलेक्टर शेख हे सुद्धा ठाण्याचा सारा सरकारी कारभार त्याच पोलादी चौकटीतून यशस्वीपणानं हाताळत होते. आदिवासींच्या सोयींसाठी पांडुरंग शास्त्रींनी स्वतःहून आपल्या मालकीच्या जागेवर पाणी सोडलं. ही गोष्ट जेव्हा त्यांना समजली तेव्हा त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. व्यावहारिक जगात एवढं औदार्य दाखवणारा हा कोण सत्पुरुष आहे हे बघण्यासाठी ते मुद्दाम पांडुरंग शास्त्रींना भेटायला त्या नव्या जागेत आले होते. त्या पहिल्या भेटीतच त्यांनी तिथल्या साऱ्या परिसराची पाहणी केली होती. पांडुरंग शास्त्रींनी केवढ्या जमिनीवर पाणी सोडलं आहे ते त्यांनी बघून घेतलं होतं. पाठीमागे असलेल्या नाल्याजवळ गेल्यानंतर कलेक्टर साहेबांनी तेव्हा पांडुरंग शास्त्रींना विचारलं होतं, ही मागची जमीन कोणाची? माझी नाही, ती सरकारची आहे. असं? मग घेऊन टाका की तुम्हाला. घेऊन टाकू? शेख साहेबांना वाटलं जागा घेऊन टाका म्हटल्यावर पांडुरंग शास्त्री लगेच हालचाल करतील, रीतसर अर्ज देतील. परंतु त्यांनी तसं काहीच केलं नव्हतं. म्हणून 15 दिवस त्यांची वाट पाहून शेख साहेबांनी त्यांना मुंबईला ट्रंक कॉल करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही केल्या मुंबईला फोन लागेना. म्हणून त्यांनी पुरुषोत्तम खेराज यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवून घेतलं होतं. पुरुषोत्तमभाई तिथे पोचल्याबरोबर शेख साहेबांनी त्यांना विचारलं होतं, पांडुरंग शास्त्रींचा अर्ज नाही आला, काय करायचं ठरवलं आहे त्यांनी? मला माहीत नाही, मी फक्त तिथे काम करतो. रविवारी ते येणार आहेत, तेव्हा तुम्ही भेटायला या. कोणतीही भीडभाड न ठेवता पुरुषोत्तमभाईंनी कलेक्टर शेख साहेबांना विद्यापीठात यायला सांगितलं होतं. पांडुरंग शास्त्रींना नियोजित विद्यापीठाच्या जागेवर जाऊन भेटायला कलेक्टर साहेबांना काहीच वाटलं नव्हतं. त्या बाबतीत कोणताही मान अपमान त्यांनी बाळगला नव्हता. पांडुरंग शास्त्रींची योग्यता त्यांनी तेव्हाच जोखली होती. म्हणूनच हा ठाण्याचा कलेक्टर स्वतःहून त्यांना दुसऱ्यांदा तिथे जाऊन भेटला होता. पाठीमागची टेकड्यावरची सरकारी जागा घेण्यासाठी पांडुरंग शास्त्रींच्या मागे त्यांनी हेका लावला होता. दुसऱ्या भेटीत शेख साहेब त्यांना म्हणाले होते, तुम्ही अर्ज नाही केलात? कसला अर्ज? अर्ज केलात म्हणजे ती मागची जमीन तुम्हाला देता येईल. तुमचा अर्ज आला की मी लगेच कार्यवाही करतो. घेऊन टाका ती नाल्यापलीकडची जागा. शेख साहेब, जागा घेऊन टाका असं म्हटलं ना तुम्ही जागा घेऊ शकतो, म्हणून तर म्हणतो अर्ज करा. यावर थोडं हसून पांडुरंग शास्त्रींनी म्हटलं होतं, मी कधीही सरकारकडे अर्ज करत नसतो. कारण अर्ज म्हणजे मागणी, डिमांड. हां, पासपोर्ट, सिमेंट किंवा पोलाद या गोष्टींसाठी मी अर्ज जरूर करतो. कारण तिथे माझा सामान्य नागरिक म्हणून हक्क असतो. राईट असणं वेगळं आणि डिमांड करणं वेगळं. जमिनीसाठी अर्ज ही माझी मागणी होईल, ती गोष्ट मी कधीही करत नाही. म्हणजे तुम्ही अर्ज करणार नाही तर? मुळीच नाही. देवाच्या मनात असेल तसं होईल. पुढे काहीही न बोलता शेख साहेब तेव्हा तिथून निघून गेले होते. परंतु जाताना त्यांनीही उराशी जिद्द धरली होती. वाटेल ते झालं तरी त्यांना ती मागची जमीन पांडुरंग शास्त्रींच्या पदरात टाकायचीच होती. पांडुरंग शास्त्री अर्ज करणार नाहीत
हे समजून चुकल्यानंतर ते अन्य मार्ग काढणार होते. काय प्रसंग होता याची नुसती कल्पनाच केलेली बरी. कलियुगात अशा तऱ्हेच्या गोष्टी घडतात हे सांगूनही कुणालाही खरं वाटलं नसतं. जागा घ्या म्हणून जिल्ह्याचा कलेक्टर सतत पांडुरंग शास्त्रींच्या दारी येत होता आणि जागा मिळाली नाही तरी चालेल, पण अर्ज करणार नाही असं म्हणून पांडुरंग शास्त्री कलेक्टर साहेबांना विनमुख परत पाठवत होते. सत्ययुगात अथवा द्वापार युगात घडावी अशीही गोष्ट घडत होती. स्वतःचा लाभ करून घेण्यासाठी पांडुरंग शास्त्री मुळीच पुढे होत नव्हते आणि पांडुरंग शास्त्रींचा लाभ केल्याशिवाय शेख साहेबांचाही मागे हटण्याचा विचार नव्हता. म्हणूनच ते आता तिसऱ्यांदा विद्यापीठ परिसरात पांडुरंग शास्त्रींना भेटायला आले. आल्याबरोबर ते म्हणाले होते, अहो काहीतरी लिहून द्या की. पांडुरंग शास्त्री हसत उत्तरले, मी तुम्हाला मागेच सांगितलं आहे, मी मुळीच अर्ज करणार नाही. ठीक आहे, आता ही तुमची जागा तुम्ही आदिवासींच्या वापरासाठी दिली हे तर निश्चित आहे ना? अर्थात ती मी दिलीच आहे. मग तसं तरी लिहून द्या की. थोडं थांबून ते पुढे म्हणाले, शास्त्रीजी, सरकारचं म्हणून काही कर्तव्य आहे की नाही? तुम्ही तेवढं लिहून दिलं म्हणजे पुढे काय करायचं ते मी बघून घेतो. हरकत नाही, तेवढं मी लिहून देतो. पांडुरंग शास्त्रींनी त्यांना त्याप्रमाणे लिहून दिलं. त्यांचा निरोप घेऊन शेखसाहेब मोठ्या समाधानानं तिथून निघून गेले. पांडुरंग शास्त्री तेव्हा मनाशी म्हणत राहिले, या शेखसाहेबाचं डोकं तरी कोणी फिरवलं? त्यांनी एवढं माझ्या मागे का लागावं? काही दिवसातच शेखसाहेबांनी स्वतः जमिनीचे कागद तयार केले. रस्त्याच्या बदल्यात पांडुरंग शास्त्रींना नाल्यापलीकडची जागा नुकसान भरपाई म्हणून द्यावी असा आदेश काढून तशी कागदपत्र पांडुरंग शास्त्रींना देण्यासाठी शेखसाहेब पुन्हा त्यांना भेटायला विद्यापीठ परिसरात आले. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.